असेल की आपल्या अलॉटमेंटचं काय स्टेटस येईल व तिथे एखादं कॉलेज अलॉट होईल की आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी वाट पाहावी लागेल, असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतील. पहिली गोष्ट, कॉलेज अलॉटमेंट ही कोणत्या फॅक्टरवर अवलंबून असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक तर तुमची रँक असेल, तुमची कॅटेगरी असेल, स्टेट मेरिट नंबर असेल, फायनल मेरिट रँक असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमची रँक वरून ठरते की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार किंवा काय. आणि त्यात तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरलेला, किती ऑप्शन टाकलेले आहेत, आपल्या कट ऑफ किंवा आपल्या रँकनुसार ऑप्शन टाकलेले आहेत का, हे सगळे फॅक्टर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून जर आता तुम्ही तुमचा फॉर्म भरून मोकळे झालेला असताल आणि आता वाट बघत असताल की कधी 2 ऑगस्टला, कारण की ही डेट आहे ज्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आता बऱ्याच जण 300, 200, 150 जितके वाटतात तेवढे ऑप्शन टाकलेले असतील, पण आता त्यापैकी फक्त एक ऑप्शन तुमचा सिलेक्ट होणार आहे. म्हणूनच एक गंमत सांगतो की ऑप्शन फॉर्म म्हणजे काय. ऑप्शन फॉर्म म्हणजे म्हणजे तो सीईटी सेल कडून तुम्हाला तुमचे ऑप्शन देण्याची जी संधी दिली जाते त्याला ऑप्शन फॉर्म म्हणलं जाते. आता विचार करा, जर ऑप्शन फॉर्म नसतेच तर ऑप्शन फॉर्म नसते तर जे रँक, जे चांगले विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल आलेले आहेत, तसा पहिला विद्यार्थ्याला त्याचं बेस्ट कॉलेजचं पहिले सीट, असं करत करत शेवटच्या विद्यार्थ्याला शेवटच्या कॉलेजची शेवटची सीट असं झालं असतं. पण सीईटी सेलने तुम्हाला जे हे ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी दिलेली आहे त्याचं मेन वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही तुमच्या पसंतीचे कॉलेज टाकू शकता, तुमच्या पसंतीची ब्रांच टाकू शकता. समजा आपण एक विचार करू एखाद्या टॉप कॉलेजचं ब्रांच. सगळ्यांना कम्प्युटर पाहिजे असं नाहीये. म्हणजे रँक समजा पहिला आलेल्या विद्यार्थ्याला कदाचित मेकॅनिकल पण करण्याची इच्छा असेल आणि तो मेकॅनिकलचा ऑप्शन टाकला, त्याला मेकॅनिकलच मिळेल. म्हणजे पहिली रँक आली, पर्सेंटाईल चांगले मिळाले म्हणजे तो कम्प्युटर घ्यावं असं जबरदस्ती नाहीये. इट्स ऑल डिपेंड अपॉन युअर चॉईस. म्हणून ही एक संधी तुम्हाला दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑप्शन किंवा तुमच्या जे काही ऑप्शन तुम्ही टाकणार आहेत त्याच्या स्वरूपात तुमचं अलॉटमेंट होणार आहे. मग आता ही झाली पहिली गोष्ट, जिथपर्यंत तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म भरून मोकळे झालेला आहे. आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर काही जणांनी खूप योग्य पद्धतीने कॉलेज लिस्ट टाकून योग्य प्रेफरन्स देऊन व्यवस्थित टाइम घेऊन फॉर्म भरलेला असेल, तर काही जणांनी घाई गडबडीत रँडमली किंवा जसे कॉलेज दिसतील तसे टाकलेले आहेत. काही जणांनी ब्रांच घेऊन सगळेच कॉलेज त्या रिलेटेड टाकलेले आहेत, त्या ब्रांचच्या रिलेटेड, मग दुसरी ब्रांच, असे करत करत जसं जी स्ट्रॅटेजी वापरता येईल ती वापरून आता ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. बऱ्याच जणांनी कट ऑफ न पाहता, पाहिलेले कट ऑफ असतील तरीही आता मी सगळे कॉलेज टाकून देतो म्हणजे त्यातलं एखादं तरी लागेल, अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी केलेली आहे. मग अशा सगळ्या स्ट्रॅटेजी, काही जणांनी फक्त 10 कॉलेज टाकलेत, काही जणांनी फक्त 15, काही जणांनी 5च कॉलेज टाकलेले आहेत. त्यांना माहिती माझ्या कट ऑफला हे 4 ते 5 कॉलेज मिळणार आहे. ती ही स्ट्रॅटेजी योग्यच आहे, कारण की त्यांना माहिती आहे की आपले कट ऑफ इथं जुळत आहेत, थोड्याफार फरकाने आपल्याला ते कॉलेज मिळणार आहेत, तर त्या 10 पैकीच त्यांनी कॉलेज टाकलेले आहेत. सगळ्या गोष्टी ओके आहेत. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या पद्धतीने भरलाय ह्यापेक्षाही एक लक्षात ठेवा की आता तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे ते म्हणजे आपल्या दिलेल्या लिस्ट मधलं एक ऑप्शन असणार आहे. कोणाला पहिल्या क्रमांकाचं मिळणार आहे, कोणाला 5व्या, कोणाला दुसऱ्या, कोणाला 10व्या, कोणाला 20, कोणाला 50, कोणाला शेवटचं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्शन नुसार तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. पण आता हे मिळाल्यानंतर तुम्हाला काय पॉसिबिलिटी असणार आहेत, काय पर्याय तुमच्या पुढे, की तुम्ही पुढे जाऊन काय करायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आता तुम्हाला समजा पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं काय राऊंड 1 मध्ये, त्याचा त्याचा अर्थ आहे की तुम्हाला पहिलं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ते तुमचं फर्स्ट प्रेफरन्स होतं. म्हणजे ते कॉलेज तुम्हाला ऑटो फ्रीज झालेलं आहे. तुम्ही कोणताही विचार न करता त्या कॉलेजला जावंच लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता बेटरमेंट करायचं नाहीये आणि तुम्हाला संधीही मिळणार नाही. तुम्ही त्या कॉलेजला जा, पुढची प्रोसेस पूर्ण करा. पुढची प्रोसेस काय आहे कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर, त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे, स्पेशली की तुम्ही काय काय टाकायचं त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, जर समजा पहिला ऑप्शन सोडून तुम्हाला आता बाकीचे ऑप्शन अलॉट झालेले आहेत, दुसरं, तिसरं, चौथं किंवा एखाद्याला 50, 100 असे जेवढ्या काय खालीचे ऑप्शन मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी 2 पर्याय उरणार आहेत. एक तर कॉलेज फ्रीज करून त्या ठिकाणी ऍडमिशन घेणं, किंवा खाली जर खूपच खालचं कॉलेज लागलेलं आहे आपल्या ऑप्शन फॉर्म मधलं, तर त्याच्या वरचे कॉलेज आता खूप शिल्लक आहेत, मग आपल्याला बेटरमेंट करायचं का. मग बेटरमेंट करायला काय फीज वगैरे भरायची का, तर ह्यावेळेस तुम्हाला माहिती, पुन्हा एकदा नवीन जो आलेला नियम तो रद्द करून पुन्हा एकदा आपले जुनेच नियम लागू ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बेटरमेंटसाठीही जाऊ शकता. बेटरमेंट गेल्यानंतर समजा एखाद्याला 99 क्रमांकाचं कॉलेज भेटलेलं आहे, त्याने ऑप्शन फॉर्म मध्ये 99 टाकलं होतं, त्याला वरचे सगळे कॉलेज आता अवेलेबल आहेत, जो त्याच्यासाठी बेटरमेंटला जाऊ शकतो. किंवा
एडिटही करू शकतो कॅप 2 मध्ये जाऊन लिस्ट. असे एक पर्याय तुमच्याकडे राहणार आहे. म्हणजे तुम्हाला आता कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्या पुढे 2 पर्याय असणार आहे. एक तर फ्रीज आणि दुसरं बेटरमेंट. खूप चांगलं कॉलेज तुमच्या मनासारखी ब्रांच मिळेल, कॉलेज मिळाली, डायरेक्टली ऍडमिशन घ्यायला जा, कसलाही विचार करू नका. पण तुम्हाला वाटतंय की माझ्या पर्सेंटाईल पेक्षा, माझ्या रँक पेक्षा आता मला थोडंसं कॉलेज खालचं मिळालंय, तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. हे 2च ऑप्शन डोळ्यापुढे ठेवा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की तुम्हाला आता ब्रांच पाहिजे तशी भेटली नाही तरी तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. कॉलेज मनासारखं भेटलं नाही तरी बेटरमेंट जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, आता पहिल्या राऊंडला बरेचसे विद्यार्थी बेटरमेंटला जातात, म्हणजे सीट लॉक होऊन हे तुमच्यासाठी संधी राहते. आणि मला वाटतं पहिल्या राऊंडला बऱ्यापैकी सीट्स अलोकेट करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यामुळे त्यावेळेस तुम्हाला मिळेल. आता सीट अलॉटमेंट कशी होते हा दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये काय, तुम्ही जे ऑप्शन फॉर्म टाकलेले आहेत तसे ते वरती काय होतं, चेक होता जाता. समजा पहिला ऑप्शन तुम्ही सीओपी टाकलेला आहे, तुमचं पर्सेंट पहिल्या रँकवाला विद्यार्थी, समजा रँक 1 ज्याचे सगळ्यात टॉपचे रँक आहे, आणि त्यांनी वरती समजा सीओपी टाकलेलं आहे आणि तिथे जागा शिल्लक आहे, तर त्याला तिथे मिळून जाईल. पण तिथे जागा शिल्लक नाही असं ज्यावेळेस एखादा खालच्या रँकच्या विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्म चेक करताना पाहिलं, तिथे जागा शिल्लक नसेल तर दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन, तिथे जागा शिल्लक नसली तर तिसऱ्या, असे करत करत एक ऑप्शन चेक होतात ऑप्शन फॉर्म मधील, आणि तुमचा जिथे म्हणजे मॅच होते तिथे तुम्हाला ती सीट मिळते. हा ऑप्शन फॉर्मच्या ज्यावेळेस अलॉटमेंटचा विषय होतो त्यावेळेस येतो. मग बऱ्याच जणांचं काय होतं, त्यांनी 150 टाकू दे, 200 टाकू द्या, पण ते मॅचेस नाही झाले तर काही जणांना सीटही अलॉटमेंट होणार नाही. मग आता हे सीट अलॉट न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे काय ऑप्शन असणार आहे, तर ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, कॅप 2 ची वाट पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही आधी चे ऑप्शन न टाकता एकदम फ्रेश लिस्ट टाकू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरणार आहे. त्याच्यामुळं तुमच्यासाठी एक संधी कॅप राऊंड 2 ला असणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये संधी मिळेल की आपलं कॉलेज फिक्स करायला. काही जणांना बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज परत एकदा टाकण्यास संधी मिळेल. तर काही विद्यार्थ्यांना ज्यांना काहीच अलॉटमेंट मिळालेलं नाही त्यांना कॅप राऊंड 2 ची वाट पाहावी लागेल. आणि आपल्याकडे कॅप राऊंड 4 आहेत. तुम्ही कॅप राऊंड 4 पर्यंत एखादं कॉलेज सिक्युअर करू शकता. पहिला 2-3 राऊंड पर्यंत आधी संधी असतात, दुसऱ्या तिसऱ्या राऊंड पर्यंत विद्यार्थी आपल्या जागा फिक्स करायला सुरुवात करतात. म्हणून आहे आहे. पण ह्यावेळेस आता जो मेन महत्वाचा मुद्दा होता आपला सुरुवातीपासूनचा, की कट ऑफ वाढेल का, ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्यांची पण मागणी वाढलेली आहे. कम्प्युटर आणि एनटीसी, आयडीएस यांच्याकडे अजूनही ओढा कायमच आहे. तर मग, आणि विद्यार्थी जे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर विद्यार्थी संख्या खूप आहे. तर अशा सगळ्यांनी जर ऑप्शन फॉर्म आता भरलेले असतील तर कॉम्पिटिशन नक्कीच आहे. मग ही कॉम्पिटिशन असेल तर तुम्हाला जर कट ऑफ वाढला तर त्याचा थोडाफार तोटा होऊ शकतो, आणि तुम्हाला पाहिजे ते कॉलेज न मिळतात त्याच्या खालचं कॉलेज जर मिळालं, तुलनेनं कमीचं कॉलेज मिळालं, तर तुम्ही बेटरमेंटसाठी तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. पण तुम्ही एकदा पहा की जर आपल्याला योग्य कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही त्यांना घ्यायला काय हरकत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काही ऑप्शन आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना की कॉलेज अलॉट झालेलं नाही तरी नाराज व्हायचं नाही, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंड पर्यंत कॉलेज अलॉट होतं किंवा होत नाही. पण काही विद्यार्थी कॉलेज अलॉट होऊनही घेत नाहीत, कारण त्यांना पाहिजे ते ब्रांच ते पाहिजे ते कॉलेज मिळालेलं नसतं. असे विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोर्सेसलाही अप्लाय करतात किंवा डायरेक्टली ऍडमिशन घेत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्याही सीट नंतर रिकाम्या राहतात दुसऱ्या तिसऱ्या राऊंड नंतर. त्याच्यात तुमच्या संधी असते. पहिल्या राऊंडलाही काही विद्यार्थ्यांना कळतं, काही बरेचसे विद्यार्थी फार्मसीला जाणारे असतात, काही विद्यार्थी दुसऱ्या कुठल्या तरी कोर्ससाठी अप्लाय करून ठेवलेलं असतात, कोणी डिप्लोमाचं पण ऍडमिशन चा राऊंड करत असतात. असे माहित ना, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ऑप्शन देऊन झालेले असतात. म्हणून तुम्ही जर स्टिक राहिले तर तुम्हाला कोणतं ना कॉलेज मिळणार आहे. फक्त जर आपल्याला रँक आणि आपला पर्सेंटाईल कमी असेल तर थोडीशी तडजोड करावी लागणार आहे, एवढं फिक्स आहे. पण तुमचं जर इंजिनिअरिंग करण्याचं आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही 4ही राऊंड पर्यंत ट्राय केला, आणि त्याच्यानंतर स्पॉट राऊंड, स्टुडंट राऊंड आहेत. म्हणजे ज्याला इंजिनिअरिंगच करायची त्याच्यासाठी खूप सारे पर्याय आहेत. पण ज्यांना ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी असतील, म्हणजे त्यांनी दुसरे काही पर्याय ठेवलेले असतील, त्यांच्यासाठी मार्ग मोकळा राहतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारी करा. आणि कॉलेज एकदा अलॉट झालं की तुम्ही पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, व्हिडिओमध्ये सांगून ठेवतो, की तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट सीईटी सेलच्या साईटवर अपलोड केले होते त्याचे झेरॉक्स सेट काढून ठेवा. तुम्हाला
जिथं कॉलेजमध्ये आता ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंटचे झेरॉक्स सबमिट करायचे. तुमचे जे ओरिजिनल आले नसतील, ज्यांनी पावत्या भरल्या असतील त्यांनी ओरिजिनल येतंय का त्याची पा पाहणी करा. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो, की कॉलेज अलॉटमेंटला जाताना तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते सोबत घेऊन जावा. काही विद्यार्थी ते घेऊन जात नाही. आपले डॉक्युमेंट आपले जे झेरॉक्स सेट आहेत ते घेऊन जात नाही. तर ते घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या कॉलेजला अलॉटमेंट झाले त्याची फी माहिती करून घ्या. ती फीज तुमच्याकडे तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीचे किंवा तुम्ही ओपन आहात, एस-सी आहात, एन-टी असाल तिथली कॉलेजची फी माहिती करून घ्या. कारण की वेळ फक्त 3 दिवसाचा मिळणार आहे. 3 ते 5 ऑगस्टपर्यंत. त्याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवू, की तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर कोणत्या नेसेसरी ॲक्शन घ्यायचं आणि ज्यांना नाही करायचं त्यांनी बेटरमेंटसाठी काय करायचं, त्यांना बेटरमेंट कशी करता येईल, सी-ई-टीच्या साईटवर जाऊन बेटरमेंट कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहे. सध्या तरी तुम्हाला ऑप्शन फॉर्ममधून कॉलेज मिळेल, न मिळेल किंवा तुम्हाला काय करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बरेच विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करत नाही, म्हणजे आपला व्हिडिओ मिस करत आहेत. मी ती 2-4 वर्षाच्या ज्या अनुभवातून सांगत आहे, कारण की मी जवळून आता ॲडमिशन प्रोसेस पाहत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने विश्वास ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.